वेगळा होता. क्षणोक्षणी आची मी त्यावेळेस बाबांना बोललेली की मी त्यावेळेस कुठला अभंग घेईन ते मी आता सांगू शकत नाही. मग त्यावेळेस तोंडावरती होता तो अभंग सांगितला, पण या अभंगावरती निरूपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवरती छान रीतीने आहे. खूप सुंदर शूटिंग केलंय. परभणीला झालेलं कीर्तन त्यावेळेचं निरूपण आहे. तुम्ही सगळ्यांनी ते नक्की ऐका बरं का. ऐकणार ना? इथेच ऐकता ऐकता मुसीबत आली. घरी जाऊन आणि तेच ऐकायचं. इथे पण तुम्हालाच बघायचं, घरी पण तुम्हालाच बघायचं का. संसाराच्या नामे घालोनी अशून्य नीट ऐका. याचे काही अर्थ तुम्हाला सांगते. विस्ताराने बघायला गेले तर याचे 7-8 अर्थ होतात, पण मी वेळेनुसार जेवढे जमतील तेवढे सांगते. पहिला अर्थ संसाराच्या नावे घालोनी अशून्यचा काय आहे नीट ऐका बरं का. आज माझ्या नशिबात होतं की मला फक्त पोहे मिळणार, म्हणजे त्यांनी मला जेवण दिलं पूर्ण, पण नशिबात होतं फक्त पोहे मिळणार. तर आता पोहे मिळणार माझ्या प्रारब्धानुसार माझ्या समोर पोहे आले तर मी ते पोहे खाऊन घ्यावे की नाही. पण मला वाटत राहतो पोह्याच्या बाजूला लिंबूची फोड असती तर, पोह्यावरती शेव कुस्करलेली असती तर. तुकाराम महाराज म्हणतात यावे खावे बरे असावे सदैव हेची हाव करी संसारी. यावं खावं आणि बरं असावं ना, एवढीच हाव करायची. त्याच्या पुढची हाव कशाला पाहिजे. संसाराच्या नावाने शून्य घालायचं म्हणजे काय नक्की ऐका. मला बायको असणं लग्न करणं यात संसार नाही, पण माझीच बायको 7वे गावामध्ये सगळ्यात मोरी गोमटे आणि सुंदर असली पाहिजे. हे वाटणं म्हणजे संसार आहे. साडी असणं याच्यात संसार नाही, पण माझ्याकडे 6,000ची पैठणीच असली पाहिजे हे वाटणं याच्यामध्ये संसार आहे. मला मुलं बाळ असली पाहिजे, मला अजून नाही येत. नाहीतर बायकांच्या मनात खूप मोठा प्रश्न असतो. सगळं कीर्तन एक दिवस तर सगळं कीर्तन झालं, सगळं झालं, हे होते ऍज युजुअल माझ्या बरोबर, आणि बायकांनी विचारलं हिचं लग्न झालंय की नाही. म्हणलं हे फिरतायत मग माझ्या बाजूला. बायकांच्या मनात खूप प्रश्न. पोटाला मुलं बाळ असली पाहिजे हे वाटणं यात संसार नाही, पण मला मुलगेच झाले पाहिजे, मुलगाच असला पाहिजे हे वाटणं याच्यामध्ये संसार आहे. संसार कधीच कुणाला चुकला नाही. आम्ही कीर्तनकार जे हे अभंग गाऊन याच्यावरती निरूपण देतो त्यांनाही संसार सुटला नाही. संसार सुटला असता तर यांना घेऊन फिरले असते का? अजिबात नाही. एक असाच बाबा निघाला, तो म्हणाला मी संन्यास घेतला, लग्न करणार नाही, मी संन्यास घेणार. गेला चालत गेला एका गावाच्या बाहेर राहायला लागला. गावकरी म्हणाले बाबा तुम्ही संन्यास घेतला? अरे वा किती छान. आम्ही एक काम करतो, तुम्ही इथे राहा, आम्ही तुम्हाला एक झोपडी बांधून देतो. बाबा म्हणले वा किती छान, झोपडी बांधून देताय. त्यांनी गावकऱ्यांनी त्याला झोपडी बांधून दिली. ऐकला हा दृष्टांत? गावकऱ्यांनी त्याला झोपडी, आम्ही नाही सांगत, जुले बाबा सांगतात, गावकऱ्यांनी त्याला झोपडी बांधून दिली. झोपडी बांधल्यानंतर झोपडीमध्ये काय झाले? उंदीर. बरोबर ना? उंदीर खाण्यासाठी कोणाला आणलं? मांजरीला. मांजर प्यावण्याव करते, मग तिचं पोट भरायला काय आणलं? गाय खूप दूध देते, दूध नाचतंय, वास येतोय, म्हणून गायीचा बंदोबस्त करायला कोणाला आणलं? बाईला. आणि बाई आल्यावरती काय झालं? विठ्ठल संसार कोणाला सुटला नाही. मग संसाराच्या नावाने शून्य घालायचं म्हणजे काय करायचंय? यावे खावे बरे असावे सदैव हेची हाव तरी संसारी. पहिला अर्थ. दुसरा अर्थ नीट ऐका. एक ना लहान लेकरू होतं, ते त्याच्या आजोबांबरोबर बसलेलं होतं. तर आजोबा त्याला पूर्वीच्या काळचे पाटीवरती, पाटी आजोबा अशा म्हणजे पाटी त्या पाटीवरती खडूने आजोबांनी मुलाला शिकवलं. एक काय शिकवलं? एक दुरकी माहितीये ना, तिरकी माहितीये ना, आठवतंय ना? नक्की. एक शिकवला, त्याच्यावरती एक शून्य दिला आणि काय सांगितलं? बाळा, एकाची किंमत या शून्यामुळे 10 पटीने वाढली. किती? 10 पटीने वाढली. आता त्यांनी अजून एक शून्य दिला आणि काय सांगितलं? बाळा ऐक, या 10ची किंमत या शून्यामुळे अजून 10 पट वाढली. अजून एक शून्य दिला. किती झाले?
1000 100 नुकतेच झाले, आता 1000 झाले. कीर्तनामध्ये पटपट होतात 1000. आता काय म्हणले, या शून्यामुळे त्या 100ची किंमत किती झाली, अजून 10 पटीने वाढली. आता अजून एक शून्य दिला, किती झाले 10,000. आता 1000ची किंमत अजून 10 पटीने वाढली. 0 0 0 0 असं करता करता पाटी संपली. आता पोरग काय म्हणतंय, बाबा शून्य इतका महत्वाचा आहे, तर हा एक पण पुसतो आणि तिकडे पण शून्य चालेल का, चालेल का? शून्याविन अंक दिसे रिकामा, पण अंकाविन शून्य नयेची कामा. तो एक आहे ना, नीट आहे का बरं का दृष्टांत, तो एक आहे ना, एक तो आपल्या संसारातल्या देवाप्रमाणे असतो, परमात्म्याप्रमाणे असतो. संसारामध्ये एक लिहायचा आणि संसार शून्याप्रमाणे असतो. तो परमात्मा एकदा धरला ना की किती पण संसार करा, किती पण संसार करा, तुमच्या संसाराची किंमत वाढत जाते. आणि ज्या दिवशी संसारातून तो परमात्मा तुम्ही पुसून तिकडे पण संसार करता, त्या दिवशी तुमच्या संसाराची किंमत शून्य झालेली असते. संसाराच्या नावे घालोनी या शून्याचा दुसरा अर्थ. आता तिसरा अर्थ नीट ऐका, तिसरा अर्थ नीट ऐका आणि सगळ्यात जास्त तरुणांनी ऐका, जो मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवते आणि तोच मी अनुभवत राहणार आहे, त्याच्यासाठी ऐका. छत्रपती शिवाजी महाराज यांना 8 पत्नी होत्या, बरोबर आहे की नाही? छत्रपतींचं आपल्या पत्नीवरती प्रेम नव्हतं का, होतं की नाही? सईबाईंवरती खूप प्रेम होतं. पहिल्या पत्नी सईबाई, बालपणापासून एकत्र, खूप प्रेम होतं. पण तरीही छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली आणि नेहमी लढायांवरती जायचे, रणांगणावरती लढत राहायचे, घरापासून दूर राहायचे. म्हणजेच काय, संसाराच्या नावे घालोनिया शून्य. प्रेम नव्हतं का, प्रेम होतं. त्याच्याही पुढे जाऊन आमचे ते युवा मंडळी आजही त्यांच्या नावाने किंकाळ्या फोडतात. असे कोण, छत्रपती संभाजी राजे की जय. कोणाचं नाव घेतलं मी, मग त्याच्यावर जय असा बोलायचं, काय पप्पांचं नाव आहे? छत्रपती संभाजी राजे की छत्रपती संभाजी राजे की. छत्रपती संभाजी राजे. वय वर्ष 2 आई वारली, वय वर्ष 2 आई सोडून गेली एकटं त्यांना. त्याच्यानंतर छत्रपतींनी बुद्धी कमावली. आजीच्या हाताखाली एवढं चांगलं ट्रेनिंग केलं की 14 भाषांचं ज्ञान त्यांना होतं. किती? 14 भाषांचं ज्ञान होतं. त्यानंतर वय वर्ष 9 असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना राजकारणामध्ये सामील करून घेतलं. कोणाला? संभाजी राजांना. किती वय होतं? 9 वर्ष वय होतं. 9 वर्ष वय असताना छत्रपती त्यांना आग्र्याला घेऊन जातात. कुठून? इथून आग्रा 1250 किलोमीटर, 1250 किलोमीटरचं अंतर घोड्यावरून पार करतायत. कोण? संभाजीराजे. अवघं वय फक्त 9 वर्ष. त्याच्याही पुढे जाऊन संभाजीराजे मोठे होत आहेत. वडिलांचं छत्र हरवलं. कितव्या वर्षी? वय वर्ष 23. किती? 23 वर्षाचे होते संभाजीराजे ज्या वेळेस शिवाजी महाराज सोडून गेले. 23 वर्षाचे होते. त्याच्यानंतर औरंगजेबाने फास आवळला, आक्रमण करायला सुरुवात केली. त्यानंतर संभाजीराजांनी छत्रपती संभाजीराजांनी औरंगजेबाला थोपवून ठेवले. किती वर्ष? 9 वर्ष. 9 वर्षामध्ये 120 लढाया लढल्या. किती? 120 लढाया लढल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या जिंकल्या. कोणी? छत्रपती संभाजीराजांनी. त्यानंतर औरंगजेबाच्या लक्षात आलं की संभाजीराजे असेच हातात येणार नाहीयेत, म्हणून कट रचला. संभाजीराजांचेच पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के याला जाऊन मिळाले. कट रचला, असा कट रचला की स्वराज्याचा छावा अखेरीस औरंगजेबाच्या हाताला लागला. तिथून घेऊन गेले तुरुंगामध्ये.
पहिली मागणी तुझी संपत्ती मला दे, दुसरी मागणी तुझं स्वराज्य मला दे, आणि तिसरी मागणी होती तुझा धर्म तू बदलून इस्लाम धर्मामध्ये ये. त्याने अशी मागणी करावी आणि संभाजी राजांनी चौतळून उठावं. अरे याच जन्मात काय 1000 वेळा मरेल, पण प्रत्येक वेळेस जन्म घेईल तो हिंदू धर्मात. प्रत्येक वेळेस संभाजी राजांनी त्याला ओरडून सांगावं, तसं औरंगजेबाने चिडावं. आज त्यांची बोटं कापावी, उद्या त्यांची नखं उपसून काढावी, परवा येऊन गरम गरम सळया त्यांच्या डोळ्यामध्ये घालाव्यात, डोळे फोडावेत. उकडलेलं रताळ जसं सोलून काढावं ना, अगदी तसं संभाजी राजांची त्वचा औरंगजेबाने सोलून काढली. एवढंच पुरे नव्हतं म्हणून मिठाच्या पाण्याचा सतत शिडकाव अंगावरती करत राहावा. आज केस उपट, उद्या हा अवयव काढ, उद्या तो अवयव काढ, पण शेवटपर्यंत संभाजीराजे झुंजत राहिले. किती दिवस? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस नाही, अवघे 40 दिवस संभाजीराजांनी लढा दिला. 40 दिवस लढतायत. कोण? संभाजीराजे औरंगजेबाबरोबर. औरंगजेब म्हणतो मला 4 मुलं आहेत, मला 4 मुलं आहेत. त्यातला एक जरी मुलगा संभाजीराजांसारखा असताना तर भारत काय जगावरती मी राज्य केलं असतं. कोण म्हणताय? औरंगजेब. दुश्मनाने सुद्धा राजांची स्तुती करावी असे संभाजीराजे जीव जात नव्हता. शेवटच्या दिवशी मारून टाकलं आणि शरीराची खांडोळी केली. मटण टाकतात ना, मटण, अगदी तसं त्यांच्या शरीराचे बारीक 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 तुकडे केले. शेवटपर्यंत हा छावा लढत राहिला. कशासाठी? देव, देश आणि धर्म याच्यासाठी लढत राहिला. देव सिवा का छावा था, देव देश पर मिटने वाला सेव सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा. शंभू राजांचं येसुबाईंवरती प्रेम नव्हतं का? शंभू राजांचं येसुबाईंवरती प्रेम नव्हतं का? येसुबाई पत्नी त्यांच्या किती प्रेम होतं. संभाजी राजांचा इतिहास एवढा ज्वलंत आहे की आत्ताच्या काळामध्ये त्यांची सिरियल काढणारा अमोल कोल्हे त्यांचा इतिहास समोर मांडण्यासाठी स्वतःचं घर विकतो. अमोल कोल्हे सर यांनी स्वतःचं घर विकून ती सिरियल काढलेली आहे. एवढा ज्वलंत इतिहास संभाजी राजांचा. बायकोवरती प्रेम नव्हतं का? होतं, पण कशासाठी? संसाराच्या नावे घालोनी या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. कोणी? संभाजी राजांनी. नुसतं कीर्तनामधून पुराणातल्या गोष्टी आणि दृष्टांत ऐकून घरी जायचं नाही. तरुणांनो नीट ऐका. मी नेहमी सांगत असते, कीर्तनाला म्हातारी मंडळी नाही आली तरी चालते, घरी बसून आरामात नाम घेत बसा, आरामात नाम घ्या. याचा अर्थ उद्यापासून येणं बंद करा असं नाहीये, पण तरुणांनी आवर्जून यायचे ते तरुणांनी या. संसाराच्या नावे घालून या शून्याचा अर्थ काय? तुम्ही म्हणाल ताई त्या काळी तलवारी घेऊन लढायला जायचे, आता आम्ही काय करायचं? नीट ऐका तरुणांनो, आत्ताची लढाई ही तलवारीने लढायची नाहीये, आत्ताची लढाई ही डोक्याने लढायची लढाई आहे. आत्ताच्या लढाईमध्ये तुम्हाला इतकं टेक्नॉलॉजी मध्ये पुढे जावं लागेल ना की शत्रू 2 वर्षांनी काय करणार आहे याचं इमॅजिनेशन तुम्हाला आत्ता करावं लागेल. एवढी लढाई तुम्हाला फास्ट मध्ये जिंकावी लागेल. तलवारी नाही हातात घ्यायचे, आता डिग्री हातात घ्यायचे, टेक्नॉलॉजी हातात घ्यायचे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आत्ता जो हल्ला झाला तो तुम्हा सगळ्यांना मान्य आहे? सैनिकांवरती झालेला हल्ला मान्य आहे तुम्हाला? तरुणांनो, पेंतोस्टी काय आहे दादा? आता जो हल्ला झाला मान्य आहे का? मग आपण काय केली? श्रद्धांजली वाहिली फेसबुक वरती. श्रद्धांजली, बंदुकीचं चित्र, श्रद्धांजली, RIP, रेस्ट इन पीस. याच्याने काय होणार आहे? तरुणांनो, कोल्हापूरचं रक्त आहे हे. कोल्हापूरचं रक्त ना असं तसं नाहीये. तुम्ही गर्व बाळगा, तुम्ही कोल्हापुरात जन्माला आलेले आहात. राणी ताराबाईची तुम्ही स्तुती गाता ना. राणी ताराबाई ज्या वेळेस
स्वराज्याचं रक्षक कोणी नव्हतं ना, स्वराज्याचं रक्षक कोणी नव्हतं संभाजीराजांनंतर सुद्धा. त्यावेळेस ताराबाईंनी 1700 ते 1707 स्वराज्याचं रक्षण केलंय. सतत ती बाई लढतीये, विधवा आहे, राजारामांची पत्नी, शिवाजी महाराजांच्या सुनबाई महाराणी ताराबाई सतत लढतीये. ते हे रक्त आहे कोल्हापूरचं. कोल्हापूरच्या माणसांनी कसं असलं पाहिजे? अरे इथे असलेली एक बाई, विधवा बाई सुद्धा एवढी पेटून उठते की स्वराज्याला, स्वतःच्या राज्याला कोणाला हात लावून देत नाही, असं हे स्वराज्य असलेलं कोल्हापूर आहे. इथल्या तरुणांनी कसं असलं पाहिजे? तुम्हाला आवडला का तो हल्ला? अजिबात नाही आवडला. आपण काही करू शकलो का? आपण काय करू शकतो? वाटतं की नाही बंदूक घेऊन जावं आणि एकाला फोडूनच टाकावं? जावं बंदूक घेऊन आणि त्यांचे एक एक अवयव तुडवून काढावे. वाटतंय की नाही? मग वाट कोणाची बघताय? हे बाबा जाऊ शकतात का? नाही जाऊ शकत. कोण जाऊ शकतं? तुम्ही आणि मी जाऊ शकते. बरोबर आहे की नाही? म्हणून वा, मोठे व्हा आणि त्या सैन्यात भरती व्हा. आणि नुसतं साधं सैनिक होऊ नका, मोठं लेफ्टनंट जनरल वगैरे व्हा. असे अधिकारी व्हा, तुमच्या हातामध्ये अधिकार असतील आणि तुम्ही त्यांना सांगाल की जा, आज इथे हल्ला करायचंय आणि सगळ्यांना कापायचंय. तुम्ही त्यांना जाऊ माझ्या राज्याकडे, माझ्या देशाकडे आज जो वाकड्या नजरेने बघेल त्याला कापण्याची जबाबदारी आपली आहे. तरुणांनो, ऐकताय ना तरुणांनो? आपली तयारी आहे ती, आपण ते करून दाखवायचंय. आता झालेला हल्ला माता माऊल्यांनो, तुम्हाला वाटेल कीर्तनामधून बोलावा का, पण 350 किलो, किती? 350 किलोची जळणार ते मटेरियल. एक साधा बॉम्ब टाकला ना तर 4-5 माणसाच्या चिंगड्या उडवतं. 350 किलोचं ते मटेरियल कार मध्ये घुसवून त्या बसवरती आदळलं. जागच्या जागी आमचे एवढे सैनिक मारले गेले. 44 वरती आकडा गेला. पटलं आपल्याला? अजिबात नाही. पेटून उठायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. या देशाच्या अनेक समस्या आहेत. IAS अधिकारी व्हा, IPS अधिकारी व्हा. तुम्हाला वाटेल ताई नुसत्या बोलून दाखवतायत. मी बोलून दाखवत नाहीये. मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभव घेतलाय. आईन्स्टाईन येतोय काहीतरी सांगतोय, न्यूटन येतोय काहीतरी सांगतोय, प्रत्येक सायंटिस्ट येऊन काहीतरी सांगतोय, पण मला ते मान्य नाहीये. कारण माझ्या वेदांमध्ये त्यांच्या कितीतरी लाखो पट्टींनी अधिक वर्ष आधी आमच्या वेदांमध्ये सांगितलंय अणु कसा बनलेला आहे. आमच्या वेदांमध्ये सांगितलंय सूर्य कसा बनलेला आहे. आमच्या वेदांमध्ये सांगितलंय पृथ्वी कशी निर्माण झाली. त्यामुळे कोणाच्या आयुष्याचं ध्येय तुम्ही तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरवा. मी माझ्या आयुष्याचं ध्येय ठरवलेलं आहे. संपूर्ण जगभर जाऊन मला माझी वैदिक हिंदू संस्कृती सांगायची. माझं कीर्तन टाकलं ना युट्यूबला वगैरे की खाली लोक लिहितात, ताई किती इंग्लिश मध्ये बोलता. मी म्हणते मूर्खा, तुला इंग्लिश येत नाही का? इंग्लिश येत नाही का? आणि तुला इंग्लिश येत नाही तर कोणाला यायला पाहिजे? मूर्खासारखा लिहितो खाली, किती इंग्लिश मध्ये बोलता. मला इंग्लिश येतं हे दाखवण्यासाठी आय एम नॉट शोईंग ऑफ अबाउट माय इंग्लिश. माझ्या इंग्लिश बद्दल मी शो ऑफ नाही करत आहे, परंतु परकीयांच्या भाषेमध्ये मला त्यांच्याच भाषेत सांगायचंय माझा वैदिक हिंदू संप्रदाय काय आहे. त्यांच्या भाषेत मला सांगायचं. आज संभाजीराजांना 14 भाषा अवगत होत्या. कशासाठी? संभाजीराजे त्याच्याशी त्याच भाषेमध्ये बोलायचे. नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं, संभाजीराजे की जय बोलायचं नाही रे दादा, नाही. त्याने काहीच होणार नाहीये. हा म्हणतो, मुली म्हणतात नाकामध्ये नथ घालायची, काष्टा नेसायची आणि आम्ही झालो राणी लक्ष्मीबाई, आम्ही झालो जिजाबाई. हातसे की असं नथी घालून आणि काष्टा नेसून कोणी लक्ष्मीबाई आणि जिजाबाई होत नसतं. अरे डोळ्यामध्ये स्वाभिमान, डोळ्यामध्ये स्वाभिमान आणि स्वतःच्या मायभूमीबद्दलचा अभिमान जिच्या नजरेत असतो ना ती जिजाबाई. स्वतःचा नवरा, स्वतःचा मुलगा, स्वतःचा नातू, स्वतःचा अखंड वंश स्वराज्यावरती निछावर जी करते ना ती जिजाबाई असते. हे राज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे, याला कोणी स्पर्श करू शकत नाही आणि स्पर्श केला ना तर कापून काढेल अशी गर्जना जी देते ना ती जिजाबाई असते.
मग तुम्ही म्हणा ताई आम्ही जिजाबाई कसं राहायचं? मुलींनो स्वतः अशा राहा की तुमच्या डोळ्याकडे बघून समोरच्याला त्याची आईच आठवली पाहिजे. आणि समोरून जर कोणी आला ना, तंबाखू जर मळत असेल ना, तर त्याने तंबाखू लाजून खाली टाकली पाहिजे. ही जरब तुझ्या नजरेत असली पाहिजे. माझ्या समोर जर कोणी गुटखा खाऊन आला ना दादा, तर तो गुटखाचा ताई बघून गिळूनच टाक. समोर उभा काय राहील कोण गुटखा आणि तंबाखू खाणार, थरथर कापतो. आधी निघ वरती, निघ नाही तर गोळी मारेल, नाही तर चाकूने खुपसेल, काहीतरी एक करेल. माझ्या जर मनात आलं असतं ना, तर मी अशा एकेका हे जे नराधम असतात ना, भुईला कार काय म्हणतात, भुईला भार खायला कार, यांना कशाला जगायचंय? म्हणून तरुणांना सांगते, माझ्या समोर यायला तर नीट बनवून ये, नाहीतर उगाच काहीतरी आलं मी पान तरा करून घ्या. आणि फक्त माझ्या समोर यायचं म्हणून नाही, देव देश आणि धर्म जन्माला आलोय तर याच्यासाठी काहीतरी करून जा. आज 44 तरुण सैनिकांनी प्राण गमावलेत आपल्यासाठी. आज इथून कीर्तनातून आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत. आपण सगळेजण त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं उभं राहायचं. 2 मिनिट थांबा, लगेच उभे राहू नका. श्रद्धांजली कशी व्हायची? डोळे मिटायचे आणि बघायचे. आणि डोळे मिटले का? त्याने डोळे मिटले का? याला पचकर, त्यालाच हात लाव. असल्या गोष्टी श्रद्धांजली पाळताना करायच्या नाही. याला श्रद्धांजली म्हणत नाही. श्रद्धांजलीचा अर्थ काय? एका प्रार्थनेमध्ये भरपूर ताकद असते. त्यामुळे डोळे मिटायचे शांतपणे. कोण कोणाचं नसतं मावल्यांनो, नीट ऐका. कोण कोणाचं नसतं. जितनी दुआ आप दोगे ना, उतनी दुआ आप पाओगे. इतनी बात याद रखो. तो आज यहाँ से दुआ देनी है उन शहीद जवानों को. 2 मिनिटं डोळे मिटून त्यांना श्रद्धांजली द्यायची आणि ही प्रार्थना करायची की देवा, आज तुझ्या चरणावरती आमच्या देशासाठी त्यांनी प्राण दिलाय ना, त्यांच्या प्राणाला पुढील गती चांगली लागू दे, त्यांना तुझ्या चरणावरती जागा मिळू दे, ही प्रार्थना करायची. आणि 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली द्यायचे. सगळ्यांनी उभं मला माहिती नाही, नशीब सांगितलं तुम्ही. मला काय माहिती सापले गावातली लोक किती बसतात. माता की